नमो नमः. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण आज म्हणजे 2 सेशन्स पासून आपण भगवद्गीतेचा 13वा अध्याय सुरू केलेला आहे. स्लाइड शेअर करते. भगवद्गीतेचा 13वा अध्याय, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. मागच्या सेशनमध्ये आपण 1 ते 12 पर्यंत सूत्र पाहिली होती. त्याचा एक शॉर्ट रिकॅप आपण घेऊया. जस्ट अ मिनिट. क्षेत्र क्षेत्रातून विभाग योग ज्ञानयोग खंडामधला 13वा अध्याय किंवा पहिला अध्याय आहे हा. योगा ऑफ द डिस्टिंक्शन बिटवीन द फील्ड अँड द नोअर ऑफ द फील्ड. ओके. ह्याच्यामध्ये अर्जुन पहिला प्रश्न विचारतो की ह्याच्यामध्ये टोटल 35 सूत्र आहेत. अर्जुन प्रश्न विचारतो की क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, त्यानंतर प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, ज्ञान काय, ज्ञेय काय, हे सगळं मला म्हणजे ज्ञान काय आणि जाणून घेण्यासारखं काय आहे तेही मला जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर कृष्ण उत्तर देतो की इदम शरीरम कौंतेय क्षेत्र इत्यभिधीयते, म्हणजे या शरीराला क्षेत्र असं म्हटलं जातं आणि या शरीराला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं विद्वान मंडळी म्हणतात. ओके. आणि या सगळ्या क्षेत्रांमध्ये मी क्षेत्रज्ञ आहे किंवा माझा काही अंश क्षेत्रज्ञ म्हणून या सर्व क्षेत्रांमध्ये वावरत असतो. म्हणजे जसा राजा असतो, राजाचा एक एम्प्लॉई शेतकरी हा शेतामध्ये राबत असतो किंवा शेतामध्ये काम करत असतो. ओके. सो त्या पद्धतीने माझा म्हणजे कृष्ण म्हणतो की माझा एक अंश या सर्व क्षेत्रज्ञांमध्ये असतो. सो आणि या क्षेत्रज्ञाचा जे नॉलेज आहे किंवा हे सर्व नॉलेज आहे यालाच म्हणजे परमश्रेष्ठ ज्ञान असं म्हटलं जातं. आपण जीवात्मा आणि परमात्म्याच्या डेफिनेशन्स, क्षेत्रज्ञ 2 प्रकारचे असतात, जीवात्मा आणि परमात्मा. परमात्म्याचा एक भाग म्हणजे जीवात्मा. आणि तो त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन आपण बघितलं होतं मागच्या सेशनमध्ये. त्याच्यानंतर हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्रांमध्ये विकार घडत असतात, यद विकारी, यच्च ह्याची कशापासून तरी उत्पत्ती होत असते. त्यानंतर यादृक्च म्हणजे ह्याची काही विशिष्ट असतात, ह्याचे काही काय म्हणू आपण त्याला ऍक्टिव्हिटीज असतात. त्याच्यानंतर ह्याच्या यत प्रभावच याचे इम्पॅक्ट्स असतात, कॉम्प्लिकेशन्स असतात. ओके. असं ज्याचं असतं ते क्षेत्र असतं. त्याविषयी मी तुला आता शॉर्टमध्ये सांगतो. आणि हे फक्त मी सांगत नाहीये, तर अनेक ऋषींनी अनेक ब्रह्मसूत्रामध्ये त्याच्यानंतर अनेक वेळा ह्याचं नॉलेज किंवा ह्याचं ज्ञान सांगितलं गेलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारे. क्षेत्राचे 24 एलिमेंट्स असतात बेसिकली. 5 महाभूत, त्याच्यानंतर 6वा इगो बुद्धी, त्याच्यानंतर महत, 10 इंद्रिय आणि 11वं इंद्रिय दश एकम म्हटलं, म्हणजे इंद्रिय आणि आणि एक इंद्रिय म्हणजे जे असतं मन. आणि पुढची 5 सेन्स ऑब्जेक्ट्स असे म्हणून 24 ही एलिमेंट्स किंवा 24 हे भागांनी मिळून हे क्षेत्र बनलेलं असतं. अ, या क्षेत्राला विकार असतात, जे इच्छा, द्वेष, सुख, दुःख, अस्तित्वाची भावना, हे सगळे जे या क्षेत्राचे विकार आहेत ते मी तुला आता सांगतो. आणि हे सगळं ज्याला समजतं किंवा हे ज्ञान ज्याला असतं तो ज्ञानी. आणि त्याच्या क्वालिटीज सांगितलं आहे की अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, हे 8व्या 9व्या इंद्रियांमध्ये वैराग्य, अनहंकार, जन्ममृत्यू व्याधींमुळे निर्माण होणारे दोष तो जाणतो. आणि बेसिकली जन्म मृत्यू जरा व्याधी. हं? जन्म मृत्यू तर माहिती आहे सगळ्यांना. जरा म्हणजे वार्धक्यावस्था किंवा शीर्यते तत् शरीरम. ओके. म्हणजे ज्याची झीज होते ते शरीर, अशी आयुर्वेदाची एक व्याख्या आहे. आणि ही जरा अवस्था हे सुद्धा एक प्रकारचं दुःखाचं कारण आहे. आणि व्याधी व्याधी तर आहेच दुःखाचं कारण. सो आणि किंबहुना हे एक प्रकारचे दोष आहेत. म्हणजे व्याधी हा दोष आहे हे सगळ्यांना मान्य असेल. जरा हे पण दोष आहे हेही एस्पेशली महिला वर्गाला मान्य असेल. परंतु जन्म आणि मृत्यू हे सुद्धा दोषच आहेत किंवा हे दोष उत्पन्न करतात. हे जेव्हा हे नॉलेज त्या ज्ञानी माणसाला होतं. त्यानंतर असक्ती, अनभिसंगत्व, ओके, हे सगळे गुण त्याच्याकडे असतात, हे आपण काल बघितलं होतं. आणि हे सगळे गुण अडॉप्ट करून तू अनन्य भावाने माझी भक्ती कर. विविक्त देश सेवित्व म्हणजे एकांत वासामध्ये माझी भक्ती तू करत राहा, जेणेकरून तुला मोक्ष प्राप्त होईल असं तो म्हणतो आहे, किंवा तू माझ्याकडे येशील. आणि हे अध्यात्म ज्ञान जे आहे हे तत्वज्ञानासाठीच्या दर्शनासाठी हे ज्ञान आहे. आणि ह्याच्या अन्य जे काही आहे, यत अतः अन्यथा
तत् अज्ञान, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त जे असतं, या नॉलेजच्या व्यतिरिक्त जे आहे ते अज्ञान आहे, असं मी इथे क्लिअरली सांगतो आहे. इथपर्यंत आपण काल आलो. सो आपण हे थोडंसं मोठं करूया. आता आपण 12 13वं सूत्र बघूया. तो 13व्या सूत्रामध्ये ब्रह्माविषयी सांगतो आहे. आता ब्रह्म म्हणजे काय? त्यांनी क्षेत्र म्हणजे काय सांगितलं, क्षेत्रज्ञ म्हणजे काय सांगितलं. क्षेत्रज्ञ ते आपण दोन प्रकार सुद्धा बघितले. त्याच्यानंतर ज्ञान म्हणजे काय ते त्यांनी सांगितलं. ज्ञेय काय आहे, याच्या क्षेत्राचे जे विकार असतात त्याचे जे क्वालिटीज आहेत, यातून बाहेर येण्यासाठी जे उपयुक्त गुण असतात, क्वालिटीज, तेही त्यांनी सांगितले. ते ज्ञेय आहे. आणि आता तो ब्रह्माविषयी सांगतो आहे. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादितत्परं ब्रह्म न सत्तनासदुच्यते. हं? संधी बघूया आधी आपण. ज्ञेयं यत् तत् प्रवक्ष्यामि, जे जाणण्यासारखं, ज्ञेयम य प्रत्यय आहे तव्यतनियर सारखं. जे जाणण्या योग्य आहे. काय जाणण्यायोग्य आहे? ब्रह्म. ब्रह्म हे जाणण्यायोग्य आहे. जी ज्ञेयम यत् तत् प्रवक्ष्यामि, जे जाणण्यासारखे आहे ते मी तुला सांगतो. यत् ज्ञात्वा, तकारस्य दकारः जश्वसंधी, दकारस्य जकारः श्चुत्वसंधी. यत् ज्ञात्वा अमृतम अश्नुते, किंवा जे जाणून घेऊन तुला अमृत मिळेल किंवा तू अमृताचा अनुभव घेशील. अनादिम अनादिमत् परम ब्रह्म. अनादिमत् इति मतु प्रत्यय. न आदिः इति अनादिः नय तत्पुरुष समास आहे. आणि अनादिः अस्य अस्मिन् वा अस्ति इति मतु प्रत्यय आहे अनादिमत. म्हणजे ज्याच्यामध्ये अनादित्व आहे तो अनादिमत. अनादिमत परम ब्रह्म न सत न असत उच्यते. न सत, सत तत् मध्ये वर्णमेलन आहे, परंतु तत् न मध्ये तकारस्य नकारः अनुनासिक संधी आहे. न असत मध्ये मध्ये हे आहे सवर्ण दीर्घ संधी. आणि असत उच्चते मध्ये जष्टव तकारस्य दकार. इथे खूप संधी आहेत बघा शेवटच्या पदामध्ये. सत, तत, न, असत, उच्चते. आय शॅल नाव रिव्हील यू दॅट विच ऑट टू बी नोन. जे जाणण्यासारखं आहे ते मी तुला आता सांगू इच्छितो. अँड बाय नोईंग विच, की यज्ञात्वा, आणि जे जाणून घेतल्यामुळे वन अटेन्स द इमॉर्टॅलिटी, अमृतत्व तुला प्राप्त होईल. इट इज द बिगिनिंगलेस ब्रह्मन, अनादिमत परम ब्रह्म, अनादिमत परम ब्रह्म उच्चते. म्हणजे परमब्रह्मालाच अनादिमत असं म्हटलं जातं. तत् न सत न असत असते. आता सत म्हणजे एक्झिस्टन्स, जे आहे, एक्झिस्टन्स. आणि असत म्हणजे जे नाही किंवा नॉन 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 एक्झिस्टन्स. सो दिस ब्रह्मन लाईज बियॉन्ड एक्झिस्टन्स अँड नॉन एक्झिस्टन्स. ओके, म्हणजे न तत् सत न तत् असत असती. ओके, ते सत असतच्या पलीकडे जे आहे ते अनादिमत आहे आणि ते परमब्रह्म आहे, असं तो सांगतो आहे. 14व्या सूत्राकडे वळूया. की आणि तो पुढे 3-4 श्लोक हे या ब्रह्माविषयीच वर्णन करतो आहे. सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोक्षी शिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. सोपे श्लोक येतात. सर्वतः पाणिपादम, सर्वत्र त्याचे पाणीपाद, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, त्याचे हातपाय किंवा त्याचे शाखा सगळीकडे पसरलेल्या आहेत. कोणाच्या? ब्रह्माच्या. तत्सर्वतः अक्षी, तकार विसर्गस्य उत्वगुणसंधी पूर्वरूप. अक्षी शिरोमुखम, म्हणजे त्याचे डोळे, त्याचे नेत्र, त्याचं शिर, त्याचं मुख, हे सगळं सर्वत्र पसरलेलं आहे. सर्वतः श्रुतिमत लोके, तकारस्य लकारः सत्वसंधी आहे. त्यामुळे श्रुतिमत लोके सर्वम आवृत्य तिष्ठती. श्रुतिमत लोके असं म्हटलंय तरी. एव्हरीवेअर आर हिज हँड्स अँड फीट, आईज, हेड्स अँड फेसेस. हिज इयर्स टू आर इन ऑल प्लेसेस. फॉर ही प्रिव्हिड्स एव्हरीथिंग इन दिस युनिवर्स ओनली. तो सगळ्याला सर्वम आवृत्य सहतिष्ठती असं त्याला म्हणायचंय. अन्वय बघूया. सर्वतः पाणिपादम सर्वतः अक्षिशिरोमुखम सर्वतः श्रुतिमत अस्ति. श्रुतिमत म्हणजे सर्वत्र श्रोत्रेण श्रुतम, म्हणजे जो सगळीकडे
ऐकला जातो किंवा श्रोत्रेंद्रियाच्या साहाय्याने, तो श्रुतिमत. हं? म्हणजे ज्याचं वर्णन सगळीकडे केलं जातं, जो सगळ्यांकडून ऐकला जातो, त्याचं वर्णन किंवा त्याची महती, असा तो श्रुतिमत. हं? तत् लोके सर्वत्र सर्वम आवृत्य तिष्ठती. तेच या सर्व विश्वाला आवृत्त करून राहिलेलं आहे, ते ब्रह्म. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृच. सर्वेंद्रिय गुणाभासम. एकच मिनिट. हा, जस्ट मिनिट फक्त. ओके. सॉरी. जस्ट मिनिट. येत नाही आहे. एनिवे, ओके. हा. Though he pursues all the sense objects, yet he is devoid of the senses. Sarvendriya gunabhasam, sarvendriya vivarjitam. सो तो सर्व इंद्रियांपासून वर्जित आहे, तरी सुद्धा तो सर्वेंद्रियांच्या गुणांचा तो भोक्ता आहे. असक्तम, तो असक्त आहे. ही इज अनअटॅच टू एव्हरीथिंग अँड येट ही इज द सस्टेनर ऑफ ऑल. म्हणजे तो कोणाशी अटॅच नाही, तरी सगळ्यांचा पालन करता सस्टेनर तोच आहे. असक्तम सर्वभृत च एव निर्गुणम. ऑल दो ही इज विदाउट ॲट्रिब्यूट्स, तो निर्गुणत्व आहे. आपण मागच्या भक्ती योगामध्ये सगुण भक्ती, निर्गुण भक्ती हे बघितलं होतं. सो मूलतः ब्रह्मन हे निर्गुण निराकार ब्रह्मन आहे. परंतु आपण सुरुवातीला भक्तियोगाच्या मार्गावर चालण्यासाठी आपण सगुण भक्तीची उपासना करतो. सो ब्रह्मन हे निर्गुण निराकार ब्रह्म आहे. गुणभोक्तृच. ऑल्दो ही इज विदाउट द ॲट्रिब्यूट्स, ही इज येट ही इज द एन्जॉयर ऑफ द थ्री मोड्स ऑफ द मटेरियल नेचर. दॅट मीन्स द त्रिगुणास. त्या त्रिगुणांचा गुणभोक्तृ, त्या गुणांचा उपभोग घेणारा तोच आहे. ओके. सो आपण आधी संधी बघूया. आधी आपण हे मोठं करूया पहिली गोष्ट. एकच मिनिट. हा. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृत च. सर्वभृत च एव तकारस्य चकारः श्रुत्व सन्ति, च एव मध्ये विवृद्धी सन्ति. निर्गुणम गुणभोक्तृ च. सिंपल आहे. सो सर्वेंद्रिय गुणाभासम म्हणजे काय आपण बघूया. म्हणजे सर्व इंद्रियांचा प्रकाशकत्व. सर्वेंद्रिय गुणाभास म्हणजे सर्व इंद्रियांचं जे ग्रहण होतं, रसग्रहण, ते त्याचा प्रकाश किंवा त्याला त्याला त्याची उत्पत्ती किंवा त्याला एनर्जी देणारा हा ब्रह्म नाही. तरी सुद्धा सर्वेंद्रिय विवर्जित म्हणजे तो सकल इंद्रियांच्या रहित आहे, किंवा त्याच्या पलीकडे तो आहे. तो असक्त आहे, तो कुठल्याही गोष्टीची अटॅच नाही. असं असून सुद्धा ही जे सर्वभूत म्हणजे सर्वांचं पालन करणारा तोच आहे. तो निर्गुण आहे आणि तो गुणभोक्तृ. त्रिगुण सगळ्यांना माहिती आहेत प्रकृतीचे. तो त्या गुणांचा उपभोग घेणारा सुद्धा तोच आहे. हं? असं तो ब्रह्माविषयी वर्णन करतो आहे. पुढे बहिरंतश्च भूतानां मचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् सूक्ष्मत्वात् द विज्ञेयं दूरस्थं शांतिके च तत्. संधी पाहूया आपण. बहिः अंतः च. बहिः अंतः मध्ये विसर्गस्य रेफः, अंतः च मध्ये विसर्गस्य सकारादेशः, अनंतरं श्रुत्व संधी. भूतानाम अचरम चरम एव च सूक्ष्मत्वात् तत्. सूक्ष्मत्वात् तत् मध्ये वर्णमेलम. तत् अविज्ञेयम मध्ये जश्वसंधी. दूरस्थम च अंतिके मध्ये सवर्ण दीर्घसंधी. च तत्. ही एक्झिस्ट आउटसाइड अँड इनसाइड ऑल लिव्हिंग थिंग्स. बहिही अंतः च. तो सर्वांच्या आत आणि बाहेर दोन्ही साईडला आहे. ओके. भूतानाम चरम अचरम च म्हणजे सर्व भूतांच्या तो आत आणि बाहेर पण आहे. दोज दॅट आर मुव्हिंग अँड नॉट मुव्हिंग. म्हणजे जे चर आहेत, जे अचर आहेत, त्यांच्या तो आत बाहेर सर्वत्र तो आहे. ही सटलर. ओके.
सूक्ष्मत्वात् तत् अविज्ञेयम. ही इज सटल अँड हेन्स ही इज इन कॉम्प्रिहेन्सिबल. अविज्ञेयम असं त्याला म्हटलेलं आहे. अविज्ञेयम. जस्ट मिनिट. अविज्ञेय म्हणजे जो ज्याला जाणू शकत नाही किंवा अबोध्यम. हं? म्हणजे इनकॉम्प्रिहेन्सिबल, ज्याच्याविषयी फारसं काही मला असं सांगता येणार नाही, ज्याला नेती देती असं वेदाने म्हटलेलं आहे. दूरस्थमच अंतिकेच तत्. दूरस्थम म्हणजे तो फार, ही इज फार अवे, तो फार दूर पण आहे. अँड हिन्स ही इज ऑल्सो व्हेरी नियर. तो अंतिके म्हणजे तो जवळ पण तोच आहे. अंतिके म्हणजे समीपे स्थितम. ओके. सो आपण आता ऍक्च्युली हे सगळे श्लोक एकत्र आहेत. हा. भूतानां बहिः अन्तः च सः अस्ति. अचरं चरम एव भूतानां बहिः अन्तः च सः एव अस्ति. सूक्ष्मत्वात् तत् अविज्ञेयम्. सः सूक्ष्मत्वात् तत् अविज्ञेयम् अस्ति. सः दूरस्थं च अन्तिके च सः अपि अस्ति. ओके. म्हणजे तो प्रत्येक प्राणी मात्राच्या आत आहे, बाहेर आहे. म्हणजे हलणाऱ्या न हलणाऱ्या, मुव्हिंग नॉन मुव्हिंग, म्हणजे लिव्हिंग नॉन लिव्हिंग, कुठल्याही सगळ्या प्रकारच्या जे वस्तू आहेत इथे या पृथ्वी लोकामध्ये, त्या सगळ्यांच्या आत आणि बाहेर तोच आहे. हं? सूक्ष्मत्वात अविज्ञेय. आता तुम्हाला एक साधारणतः ब्लॅक मॅटर आणि व्हाईट मॅटर या गोष्टीचं सायन्सने पण ऍक्सेप्ट केलेलं आहे, व्हाईट मॅटर आणि ब्लॅक मॅटर. अँड ब्लॅक मॅटर इज एव्हरीवेअर. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या आत आणि बाहेर ब्लॅक मॅटर आहेच. ओके. आणि या युनिव्हर्समध्ये ब्लॅक मॅटर जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त संख्येने ब्लॅक मॅटर आहे. ओके. सो ब्लॅक मॅटर सगळीकडे आहे. म्हणजे इट इज इवन इट इज फ्लोईंग थ्रू अस अँड इट इज गोईंग आउट अँड इट इज कमिंग इनसाइड अस ऑल्सो. प्रत्येक प्राणीमात्राच्या आत बाहेर त्याची हे चालू असतं. म्हणजे आवागमन त्याचं चालू असतं. ओके. सो तो मग पुढे म्हणतो आहे की अविभक्तम च भूतेषु विभक्तम इव च स्थितम भूतभर्तृ च तज्ज्ञेयम ग्रसिष्णु प्रभविष्णु च. हं? अविभक्तम च भूतेषु विभक्तम इव च स्थितम भूतभर्तृ च तत् ज्ञेयम. तकारस्य दकारः षष्ठः सन्ति, अनन्तरं दकारस्य जकारः श्रुत्वः सन्ति. ग्रसिष्णु प्रभविष्णु च. ही इज इनडिव्हायजेबल. अविभक्तम, तो डिव्हाइड करता येण्यासारखा नाही. येट ही हॅपन्स टू बी डिवायडेड अमॉंगस्ट ऑल लिव्हिंग बिंग्स. ओके. खूप छान वर्णन आहे ब्रह्माचं हे, की अविभक्त असून सुद्धा सर्व भूतांमध्ये सर्वेषु भूतेषु विभक्तम च इव स्थितम. म्हणजे सर्व भूतांमध्ये तो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, जरी तो अनडिव्हिजिबल असला किंवा जरी तो अविभक्त असला तरी सुद्धा तो सर्व प्राणी मात्रांमध्ये विभक्त स्वरूपाने राहतो. हं? आता ह्याचं उदाहरण कसं घेता येईल माहिती का, की आपण वॉटर सायकल आपल्याला माहिती आहे. सो पाणी जे असतं, जे समुद्रातलं पाणी आहे, जे विहिरींमधलं पाणी आहे, जे नद्यांमधलं पाणी आहे, जे आपल्या घरी असलेल्या बॉटल्समधलं पाणी आहे, माठामधलं पाणी आहे किंवा टाक्यांमधलं पाणी आहे, पाणी तर सेमच आहे आणि पाणी येत जात असतं. त्याचं वॉटर सायकल तुम्हाला माहिती, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. ओके. सो त्याचं आवागमन चालू असतं, पण पाणी तर एकच आहे. ओके. किंवा जेव्हा आपण सोन्याच्या वेगवेगळ्या वस्तू करतो, तेव्हा सोनं तर सोनंच असतं. मग त्याची बांगडी, हार, नेकलेस काही पण तुम्ही करा, त्याचं जडणघडण चालू असते. त्याच पद्धतीने ब्रह्मन हा वेगळ्या स्वरूपामध्ये अविभक्त असून सुद्धा तो वेगळ्या स्वरूपामध्ये प्रकट होत राहतो. भूतभर्तृ. ही इज द नो द सुप्रीम एंटिटी टू बी द सस्टेनर. भूतभर्तृ. अनइनहेलेटर. ग्रसिष्णू. आणि क्रिएटर ऑफ ऑल थिंग्स, दॅट इज अ प्रभविष्णू. म्हणजे त्या सुप्रीम एंटिटीला, त्या ब्रह्मनला तुम्ही सगळ्यांचा उत्पत्ती करता, धारण करता आणि संहार करता, पण तुम्हीच त्याला समजा. ग्रसिष्णू म्हटलेलं आहे. एकच मिनिट. ग्रसिष्णू म्हणजे ग्रसनशीलता ज्याच्याकडे असते, म्हणजे ज्याचो ऍक्च्युली खाऊन टाकतो असा. म्हणजे जो संहार करतो किंवा जो प्रलय करता आहे तो. त्याच्यानंतर भूतभृत पण म्हटलेलं आहे, जो सगळ्या भूतांना धारण करतो. ओके. आणि शिवाय प्रभविष्णू. प्रभविष्णू म्हणजे प्रभवशीलम किंवा
जो त्याचा उत्पत्ती त्याची सुरू करून देतो. म्हणजे या सगळ्या जगाचा प्रभविष्णू, भूत, धृत आणि रसिष्णू हा तत्नेय, तुम्ही त्यालाच जाणा, त्या ब्रह्मनला. हे ब्रह्मन हाच जगाचा उत्पत्ती करता, ज्याला आपण साधारणतः ब्रह्मा विष्णू महेश असं म्हणतो. ही उत्पत्ती करता, धारण करता आणि संहार करता, हे सर्व त्या ब्रह्मांचीच स्वरूप आहेत. पुढे तो म्हणतोय की ज्योतिषामपि ज्योतिस्तमसः परमुच्यते मुच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य विष्ठितम. हे हृदि सर्वस्य विष्ठितम मुद्दामन बोल्ड केलेलं आहे. आपण संधी बघूया. ज्योतिषाम अपि तत् ज्योतिः. तकारस्य दकारः जश्वसंधी, दकारस्य जकारः श्रुतसंधी. ज्योतिः तमसः विसर्गस्य सकारादेशः परम उच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य वेष्टितम. ओके. ही इज द सोर्स ऑफ ऑल लाईट इन ऑल ह्युमॅनिटीज. जे काही प्रकाशित आहे, जे ज्योतिषमय आहे, त्या सगळ्यांमधलं ज्योती तोच ब्रह्मन आहे. आणि इज एंटायरली बियॉन्ड द डार्कनेस ऑफ द इग्नोरन्स. ही इज तमसह परम उच्चते, म्हणजे अंधकाराच्या पलीकडे जो आहे त्याला ब्रह्मन असं म्हटलं जातं. ज्ञानम ही इज द नॉलेज, तोच ज्ञान आहे. ज्ञेयम ही इज द ऑब्जेक्ट ऑफ द नॉलेज. ज्ञानाचं ऑब्जेक्ट किंवा ज्ञानाचं जे पदार्थ आहे तो सुद्धा ज्ञेय जे आहे ते ब्रह्मन आहे. आणि द गोल ऑफ द नॉलेज, ज्ञानगम्य, ज्ञानाच्या सहाय्याने जे मिळवायचं आहे ते सुद्धा तोच आहे, ब्रह्मन. आणि हृदि सर्वस्य विष्ठितम, म्हणजे तो सर्वांच्या, ही ड्वेल्स विद इन द हार्ट्स ऑफ ऑल लिव्हिंग बिंग्स. तो सर्व विष्ठितम म्हटलेले आहे, विशेष प्रकारेण स्थितम. ओके. विष्ठितम इति प्रत्यय अस्ति वियोगस्था धातोः नपुंसकलिंगी प्रथमा एकवचन. ओके. विष्ठितम म्हणजे विशेष प्रकारे तो आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये स्थापित आहे. ओके. सो हा, आपण पुढे जाऊया. इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. संधी बघूया. इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं च उक्तं गुणसंधी समासतः मद्भक्तः, समस्तपद आहे, मम भक्तः षष्ठी तत्पुरुष. मद्भक्तः एतद् मध्ये विसर्गस्य लोप झालेला आहे. एतत् विज्ञाय, तकारस्य दकारः षष्ठसंधी, मद्भावाय उपपद्यते गुणसंधी. Okay. I have thus revealed to you the nature of the field and the meaning of the knowledge and the object of the knowledge. मी आता काय काय सांगितलं तुला? क्षेत्रम, ज्ञानम, ज्ञेयम इति इति च समासतः मया उक्तम. माझ्याकडून आता मी तुला क्षेत्र म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, ज्ञेय म्हणजे काय, हे मी तुला शॉर्टमध्ये, समासतः शॉर्टमध्ये मी तुला सांगितलेलं आहे. ओनली माय डिवोटीज कॅन अंडरस्टँड दिस इन रियालिटी. मद्भक्तः एतत् विज्ञाय. माझे जे भक्त आहेत हे सर्व जाणून, विज्ञाय लबंत आहे, जाणून मद्भावाय उपपद्यते. जाणून ते काय करतात? अँड बाय डुईंग सो दे अटेंड माय डिव्हाइन नेचर. ते मला असं प्राप्त होतात किंवा माझी भगवंताची त्यांना प्राप्ती होते, असं तो म्हणतो आहे. आपण ह्याच्यामध्ये अन्वय बघूया. इति इति अथवा एवं प्रकारेण इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम च समासतः मया उक्तम, मया अध्यरुत आहे. हे सगळं क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय हे माझ्याकडून आता तुला समासाने सांगितलं गेलं आहे आतापर्यंत. मद्भक्त एतत् विज्ञाय, माझे भक्त हे सगळं जाणून मद्भावाय उपपद्यते, ते माझ्याकडेच, माझ्या भावाला प्राप्त होतात किंवा माझ्याकडेच ते येतात. आता हे सगळं सांगून झाल्यानंतर आता अर्जुनाचा पहिला प्रश्न होता, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, ज्ञान काय आणि ज्ञेय काय, असे 6 प्रश्न, 6 गोष्टी त्यांनी विचारल्या होत्या. त्यातलं क्षेत्र सांगून झालं, क्षेत्रज्ञ सांगून झालं, ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञान आणि ज्ञेय जे ब्रह्मन आहे तेही ब्रह्म आहे तेही सांगून झालं. आता अर्जुनाने प्रश्न विचारला होता की प्रकृती आणि पुरुष म्हणजे काय, पहिला प्रश्न, जो पहिलं सूत्र होतं. सो आता तो प्रकृती आणि पुरुषाविषयी सांगतो आहे. प्रकृतिं पुरुषं चैव विद्यनादि उभावपि
विकारांश गुणांशैव विद्धि प्रकृती संभवान. हं? संधी बघूया. प्रकृतीम पुरुषम च च एव वृद्धी संधी. विद्धी अनादी. विद्धी अनादी मध्ये यण संधी आहे आणि अनादी हे प्रथमा द्विवचन आहे. दोन आहेत ना, प्रकृती आणि पुरुष. उभौ अपि, इथे अयादी संधी आहे किंवा यांतावांत संधी आहे. उभौ योग अपि. विकारान च. आता इथे सत्व संधी आहे. नकाराचा अनुस्वार झाला आहे आणि पुढे अनुस्वार झाला आणि सकारादेश झालेला आहे आणि पुढे च असल्यामुळे नंतर शुत्व पण झालेले आहे आणि तोच संधी पुन्हा पुन्हा गुणान योग च मध्ये पण झालेला आहे. न चा अनुस्वार होतो आणि स चा आदेश होतो आणि पुढे च असल्यामुळे शुत्व संधी पण होतो पुढे. आणि च एव मध्ये वृद्धी संधी. विधी प्रकृती संभवान. तो काय म्हणतो आहे, नो दॅट प्रकृती अँड पुरुषा बोथ आर बिगिनिंगलेस. बिगिनिंगलेस म्हणजे असं नाहीये की त्याची 500 वर्षापूर्वी, 1000 किंवा 1,00,000 वर्षापूर्वी त्याची उत्पत्ती झाली असं नाहीये. ते आहेतच. तू विचारलं होतंस की प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय. ते आता ऐक मी सांगतो. सो प्रकृती आणि पुरुष हे बिगिनिंगलेस आहेत, हे अनादी आहेत. उभौ अपि म्हणजे हे दोघेही अनादी आहेत. ओके. अन्वय कुठे गेला. हा. प्रकृतीम पुरुषम च एव उभौ अपि अनादी विद्धी. म्हणजे प्रकृती आणि पुरुषाला तू, या दोघांनाही तू अनादी असंच समज. विद्धी, त्वम विद्धी. ऑल्सो नो दॅट ऑल ट्रान्सफॉर्मेशन्स ऑफ द बॉडी अँड थ्री मोड्स ऑफ द नेचर म्हणजे त्रिगुणास आर प्रोड्युस्ड बाय द दिस मटेरियल एनर्जी और बाय दिस प्रकृती. म्हणजे प्रकृतीकडूनच हे सगळे शरीराचे जे ट्रान्सफॉर्मेशन्स किंवा शरीराचे जे विकार असतात आणि याच्या त्रिगुणातून उत्पन्न होणारे पुढचे सगळे जे काही आहेत ते सर्व सुद्धा प्रकृतीजन्यच आहेत. प्रकृतीच याची उत्पत्ती करते. विकारान गुणांच एव प्रकृती संभवान विद्धी. म्हणजे आता मगाशी मी प्रकृतीचे त्याने विकार सांगितले होते, सुख दुःख इच्छा द्वेष वगैरे सगळं. त्याच्यानंतर प्रकृतीचे जे गुण असतात ते 3 गुण माहिती आहेत, सत्वरज तमस. ते प्रकृतीचे विकार आणि प्रकृतीचे हे गुण हे जे आहेत हे हे किंवा शरीराचे विकार आणि शरीराचे गुण असं आपण म्हणूया. हे प्रकृती संभवान, ते समस्त पद आहे प्रकृती संभवान. हे प्रकृतीतून उत्पन्न होणारे त्यांची संभावना प्रकृतीतून होत असते असे ते आहेत असं तू जाणून घे. कार्यकारण कर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते. पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. आता हे थोडस ना, एकच मिनिट. गहन नॉलेज आहे. सध्या आपण शब्दप्रमाणाने मान्य करून घेऊ, कारण ह्या ह्या गोष्टी समजण्याला सुद्धा एक साधनेची उच्च पातळीची आवश्यकता असते. सो ज्या वेळेला ज्या काही गोष्टी आपल्याला 3 प्रमाण असतात आपल्याकडे, एक प्रत्यक्ष प्रमाण, एक अनुमान प्रमाण आणि एक शब्द प्रमाण. काही गोष्टी आपण प्रत्यक्ष बघतो आणि आपल्याला पटतात, प्रत्यक्ष प्रमाण. काही गोष्टींचा आपण अंदाज लावतो, यत्र यत्र धूमः तत्र तत्र अग्निः, असं झालं म्हणजे असं असेल, अनुमान प्रमाणाने आपल्याला समजतात. आणि काही गोष्टी मात्र आपल्याला शब्द प्रमाणाने, की आपल्या गुरूंनी सांगितल्यात, आपल्या स्वामींनी सांगितलेले आहेत, आपल्या विश्व नियंत्यांनी सांगितलेले आहेत, म्हणून आपण त्या समजून घेतो किंवा मान्य करतो. सो शब्द प्रमाणाने काही वेळेला गोष्टी ऍक्सेप्ट करता येतात. जशी आपली साधनेची किंवा मॅच्युरिटीची पातळी वाढते तशा आपल्याला त्या गोष्टी समजायला लागतात. कारण हे आणि गंमत अशी आहे की हे त्यांनी प्रत्येक गोष्टी संक्षेपाने इथे सांगितलेल्या आहेत. सो संक्षेपाने आता इथे बघतो आहोत आपण, ह्याच्यावर बराच उहापोह करता येण्यासारखं आहे. सो कार्यकारण कर्तृत्वे हेतुः प्रकृतीः उच्यते. विसर्गस्य रेफः. पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुः उच्यते. विसर्गस्य रेफः. इन द मॅटर ऑफ क्रिएशन म्हणजे प्रकृती इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉज अँड इफेक्ट. कुठलीही गोष्टीचं कार्य, त्याचं कारण आणि हे सगळ्यांच्या कर्तृत्वामध्ये किंवा ह्या सगळ्याच्या असण्यामध्ये कोण हेतू आहे किंवा कोण कारणीभूत आहे, रिस्पॉन्सिबल आहे, तर हेतुः प्रकृतीही उच्यते. म्हणजे आपल्याबरोबर शरीरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात ती कार्य, त्याची कारणं आणि त्याचं होण्यामध्ये सुद्धा प्रकृती हीच कारणीभूत असते किंवा रिस्पॉन्सिबल असते. सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुः पुरुषः उच्यते. परंतु
इन द मॅटर ऑफ एक्सपिरियन्सिंग द हॅपीनेस अँड डिस्ट्रेस. आपण जे अनुभव घेतो, जे सुखदुःखाचे जे अनुभव आपल्या येतात, त्याच्या भोक्तृत्वामध्ये किंवा त्याच्या भोगण्यामध्ये पुरुष हाच कारणीभूत असतो. पुरुष इज रिस्पॉन्सिबल और डिक्लेअर टू बी रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. म्हणजे प्रकृती इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॉज अँड इफेक्ट ऑफ द डिफरंट थिंग्स किंवा डिफरंट ऍक्टिव्हिटीज. अँड वेन द वेन वी आर एक्सपिरियन्सिंग दिस एव्हरीथिंग, जे काय आपल्या बाबतीत घडतात, मान अपमान सुख दुःख, जे पेअर्स ऑफ अपोजिट्स आहेत, त्याचा अनुभवासाठी तो अनुभव कोण करतो? तर पुरुष करतो. ओके, म्हणजे आत्मा तो करत असतो. कार्यकारण कार्यकरण कर्तृत्वे प्रकृती ही हेतू उच्चते. म्हणजे ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल किंवा ते प्रकृतीकडून घडवून आणलेल्या जातात. आणि सुखदुःखाना भोक्तृत्वे पुरुष हेतू उच्चते. म्हणजे जे काय अनुभव आपण घेत असतो आयुष्यामध्ये, तो अनुभव मात्र कोण घेते? तर पुरुष घेतो आहे. म्हणजे आत्म्याला त्याचे अनुभव येत असतात. म्हणजे उदाहरणार्थ साधारणतः एक सांगितलं की आता हे कसं समजून घेऊया आपण, की एखादी गोष्ट, कुठलीही गोष्ट म्हणजे चांगली असो वाईट असो, म्हणजे एखादी गोष्ट आपण खात असतो ना एखाद्या आवडीने, तर ऍक्च्युली असा एक प्रश्न विचारला जातो की दुःख कोणाला, शरीराला की मनाला? हा सामान्य भाषेतले प्रश्न आहेत, लेमॅन्स लँग्वेज. सुख कोणाला, शरीराला की मनाला? आता तुम्ही म्हणाल की एखाद्या आवडता पदार्थ आपण जेव्हा जिभेवर ठेवतो, तेव्हा कोणाला तो आवडतो? जिभेला आवडतो का माझ्या आतल्या आत्म्याला आवडतो? तर आत्म्याला आवडतो. त्याचा अनुभव कोण घेत असतं? जीभ, रसना, ते ज्ञानेंद्रिय, ते शरीर, तो शरीराचा भाग घेत असतो का आत्मा घेत असतो? तर आत्मा त्याचा अनुभव घेत असतो. उदाहरणार्थ सांगते, कारण एखादी सिच्युएशन खूप छान आहे आणि आपण त्यावेळेला फार आवडीचा पदार्थ खातो आहोत, तर तुम्हाला फार छान वाटतं. परंतु जर एखादी गोष्ट दुःखद घटना झाली असेल, तर तीच गोष्ट आपल्याला जिभेवर ती गोष्ट ठेवली जाते, पण त्याचा अनुभव किंवा आपलं मन लागत नसेल. फार वाईट घटना जर घरामध्ये घडली असेल, तर आपण म्हणतो ना काही चवच लागत नाहीये. पण जिभेवर तर तीच गोष्ट ठेवली होती, चव लागत नाहीये असं सामान्य भाषेत सांगितलं जातं. की गोडी वाटत नाहीये. गोडी कोणाला वाटत नाहीये? आत्म्याला गोडी वाटत नाही. कारण आत्म्यावर काही कुठले तरी आघात झालेला असतो, काही वाईट घटना घडलेल्या असतात. म्हणजे मी तुमचा फार अतिशय मोठा मी तुमचा अपमान केला आणि लगेच तुमच्या जिभेवर मी गुलाबजाम ठेवला, तर त्याची चव लागेल का तुम्हाला? नाही लागणार. कारण त्या आत्म्यावर एक प्रकारचा संस्कार झालेला आहे किंवा त्या अपमान झालेला आहे त्याचा, तो त्या दुःखामध्ये आहे किंवा त्या आवरणामध्ये आहे. त्यामुळे जिभेवर ठेवलेल्या पदार्थाची चवच लागत नाही त्याला. म्हणजे अनुभव किंवा सुख किंवा दुःख हे कोणाला, शरीराला की मनाला? मनाला, मनाला म्हणजे आतल्या माणसाला. मॅटरला की नॉन मॅटरला? तर नॉन मॅटरला. ओके. त्या ह्याच्याने तो म्हणत आहेत की जी सुख दुःख, जे काही अनुभव येत असतात, चांगले वाईट, ते अनुभव शरीर अनुभव घेत नसतं. तर ते ते अनुभव घेण्याचा जो कारणीभूत आहे, तो म्हणजे आत्मा आहे किंवा पुरुष आहे. आणि ज्याला सामान्य भाषेमध्ये नॉन मॅटर किंवा मन असं म्हटलं जातं. ओके. पुढे जाऊया. आणि या प्रकृत पुरुषाचं एक रिलेशनशिप तो सांगायचा प्रयत्न करतो. तर हे कसं आहे माहितीये का, आपल्याकडे एक कशी म्हण असते ना, ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला. ओके. अशी एक मराठीत म्हण आहे. ओके. तर ढवळ्या पवळ्या नावाचे दोन बैल असतात आणि किंवा दोन मित्र असतात, राम आणि श्याम. तर ते एकमेकांबरोबर जितके राहतात ते एकमेकांचे गुण ऍब्झॉर्ब करतात. हं? किंवा इव्हन पती पत्नींमध्ये पण असं म्हटलं जातं की काही विवाहाच्या काही वर्षांनंतर पती पत्नी एकमेकांसारखे दिसायला लागतात. काही वर्षानंतर म्हणजे 50 वर्षानंतर वगैरे, 40 वर्षानंतर, विवाहाच्या 40-50 वर्षानंतर ते एकमेकांसारखे वागायला लागतात किंवा एकमेकांसारखे दिसायला लागतात. ओके. असं म्हणतात. सो जेव्हा एखादी गोष्ट सातत्याने जेव्हा संलग्न असते, तेव्हा ते एकमेकांचे गुण ऍब्झॉर्ब करतात. ओके. तसं तो म्हणतो आहे की ह्या प्रकृती आणि पुरुष यांच्या संलग्नतेनेच जीवाचा जन्म होतो. ओके. पृथ्वीवर ह्या जे तुमचं शरीर क्षेत्र कसं निर्माण होतं, तर पुरुष आणि प्रकृतीच्या संलग्नतेमुळे ते एकमेकांच्या सानिध्यात येतात आणि क्षेत्राची निर्मिती होते आणि त्यात क्षेत्रज्ञ नंतर एंटर करतो. आता हे मी मागे पण अनेक वेळा सांगितलेलं आहे, आपण पुढे पण बघणार आहोत की नुसतं स्पर्म आणि नुसतं हे ओव्हम याच्या संयोगाने म्हणजे जीवाची उत्पत्ती होत नाही. ते मॅटर फॉर्म आहे. ओके. ते क्षेत्र आहे. आता उदाहरणार्थ दोन शेतं मी एकत्र केली तर त्यात पीक येणार आहे का?
नाही येणार आहे. प्रकृती किंवा क्षेत्र जे आहे त्या 2, 4, 5, 10 किती पण क्षेत्र मी एकत्र केली किंवा किती पण शेतं मी एकत्र केली तर त्याच्यामध्ये पीक येणार आहे का? किंवा त्याच्यामधून काही उत्पत्ती होणार आहे का? नाही होणार आहे. त्याच्यामध्ये पुरुष म्हणजे आत्मा किंवा क्षेत्रज्ञ किंवा जीवात्मा तिथे जो म्हणजे किंवा त्याला आपण शेतकरी असं म्हणू, तो जिथपर्यंत म्हणजे तिथे काम करत नाही, तिथे त्या शेतामध्ये उतरत नाही, त्याची संलग्नता जेव्हा जोपर्यंत शेतामध्ये होत नाही तोपर्यंत उत्पत्ती कुठल्याही गोष्टीची पिकाची उत्पत्ती होणार नाही. त्यामुळे पिकाच्या उत्पत्तीसाठी शेत आणि शेतकरी या दोघांची आवश्यकता असते. तसंच जीवाच्या उत्पत्तीसाठी प्रकृती आणि पुरुष या दोघांची आवश्यकता असते. त्या दोघांनी एकत्र येणं आवश्यक असतं. ओके. पुरुष प्रकृतीस्थ ही भुंक्ते प्रकृतीच्या गुणान कारणम गुण संगोस्य सद्यो निजन्मसु. संधी बघूया आधी. पुरुष प्रकृतीस्थ सह ही विसर्ग असे उत्व गुणसंधी. प्रकृतीस्थ पुरुष असं म्हटलं आहे म्हणजे प्रकृतीमध्ये उतरलेला पुरुष. जेव्हा एक स्पर्म आणि एक ओव्हम यांचं जेव्हा काय बोलावं त्याला हे जेव्हा इंटरॅक्ट होतात त्यामध्ये जीवात्म्याचा आणि जे काही ब्लास्टुला क्रिएट होतो 4 सेलचा 8 सेलचा 12 सेल्सचा जो ब्लास्टुला क्रिएट होतो त्याच्यामध्ये पुरुषाचा किंवा जीवात्म्याचा प्रवेश जेव्हा होतो त्यावेळेला जीवाची उत्पत्ती होते. तेव्हा आपण म्हणू की द लेडी हॅज बीन कन्सिव्ड. ओके. नाहीतर इन्फर्टिलिटीच्या क्लिनिक्समध्ये जाऊन बघा की IVF असो IUF असो प्रत्येक ठिकाणी प्रकृतीचं स्पर्म आणि ओव्हमचं फ्युजन ते कितीतरी वेळा करतात परंतु त्याच्यामध्ये जीवाची किंवा जीवात्म्याची एंट्री होत नाही. आणि अजून एवढं आपलं मेडिकल सायन्स पुढे गेलेलं नाही किंवा प्रगत झालेलं नाही. ओके. म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये बाहेर टेस्ट ट्यूबमध्ये सुद्धा तुम्ही स्पर्म आणि ओव्हमचं फ्युजन करू शकता. इन विट्रो फर्टिलायझेशन पण करू शकता. परंतु त्यामध्ये जीवात्म्याचा प्रवेश घडवून आणण्या एवढं मेडिकल सायन्स प्रगत झालेलं नाही आणि म्हणूनच यांचे फेल्युअर रेट्स जास्त असतात. ओके. तर ह्या क्षेत्राच्या प्रकृतीस्थ पुरुष म्हणजे प्रकृतीमध्ये संलग्नित झालेला हा पुरुष तो काय करतो? ही भुंकते प्रकृतीजान गुणान. हं? तो प्रकृती जे म्हणजे पहिल्यांदा पुरुष हा प्रकृतीमध्ये स्थित होतो. म्हणजे शेतकरी हा शेतामध्ये येतो, एंटर करतो. ओके. आणि मग तिथून तो प्रकृतीचे जे गुण असतात ते तो भुंकते भुंकते म्हणजे त्याचा तो अनुभव घेतो. ओके. कारणम कारणम गुणसंग अस्य. गुणसंग अस्य मध्ये विसर्ग असे उत्व गुणसंधी आणि पूर्वरूप. सत असत योनी जन्मसु. सत असत म्हणजे तकार असे दकार जष्टवसंधी. असत योनीमध्ये तकारस्य दकार जष्टवसंधी योनी जन्मसु. आता आपण आधी बघूया या गोष्टी एक. वेन द पुरुष इज सिटेड इन द प्रकृतीस्थ पुरुष प्रकृतीस्थ भवति. त्याच्यानंतर अनंतरम ही पुरुष प्रकृतीच्या गुणान भुंक्ते. आफ्टर सिटिंग इन द प्रकृती क्षम्यता ही डिझायर्स टू एन्जॉय दिस 3 गुणास. ती प्रकृतीचे जे 3 गुण आहेत ते तो त्याचा अनुभव तो घेऊ लागतो हळूहळू. म्हणजे स्पर्म आणि ओव्हमचं फ्युजन होतं, ब्लास्टुला फॉर्म होतो आणि जर या ब्लास्टुलामध्ये जर जीवात्म्याचा पुरुषाचा प्रवेश नाही झाला तर कन्सेप्शन किंवा प्रेग्नन्सी राहत नाही. जेव्हा या ब्लास्टुलामध्ये पुरुषाचा किंवा जीवात्म्याचा प्रवेश होतो त्याच वेळेला तो आला आपण जीव जन्माला आला असं म्हणतो. आणि हा पुरुष या प्रकृतीमध्ये स्थित होऊन प्रकृतीचे जे गुण आहेत 3 गुण आहेत सत्व रजस तमस त्याचा तो अनुभव घ्यायला सुरुवात करतो. इथे प्रकृती आणि पुरुषाचं रिलेशन दाखवताना जीव कसा जन्माला येतो हे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे क्षेत्रज्ञ विभाग योगामध्ये अध्यायामध्ये. आणि तो पुढे काय म्हणतो आहे की हे फार संक्षेपाने म्हणजे इट्स व्हेरी कोडेड थिंग. अस्य सत असत योनी जन्मसु गुणसंग कारणम. आता हा जो पुरुष प्रकृतीमध्ये स्थित होतो आणि ह्या प्रकृतीच्या गुणांना तो अनुभवतो याचं कारण काय असतं बरं? तर तो म्हणतो आहे की अटॅचमेंट टू देम बिकम्स द कॉज ऑफ इट्स बर्थ इन सुपिरियर अँड इन्फिरियर वूम्स.
सुपिरियर आणि इन्फिरियर म्हणजे सत असत. सत असत म्हणजे चांगले, एक असं सुपिरियर आणि इन्फिरियर असं त्यांना म्हणायचं आहे. सत असत योनी जन्मसु, म्हणजे सत असत मनुष्य योनी, श्वान योनी, वेगवेगळ्या प्रकारच्या योनी असतात ना. व्याघ्र योनी, योनी म्हणजे स्पेशीज, अश्वयोनी, सर्पयोनी, गजयोनी वगैरे. सो या सत असत, सत असत म्हणजे सुपिरियर अँड इन्फिरियर. तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मनुष्य योनी 84 दशलक्ष योनींमधून फिरत फिरत आत्मा मनुष्य योनीमध्ये प्रवेश करतो. ओके. सो त्याची एक लॅडर आहे किंवा एक शिडी आहे. तर तो सत असत म्हणजे चांगल्या आणि त्याच्या कमी चांगल्या अशा योनींमध्ये तो जन्म घेण्याचं कारण काय आहे, तर हे गुणसंग, अस्य गुणसंग म्हणजे ह्याची जी गुणांशी म्हणजे पुरुषाची जी गुणांशी असलेली अटॅचमेंट आहे ती ह्याला कारणीभूत ठरते. ओके. आता इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे की जीवात्मा प्रकृतीजम शरीरम अधिष्ठाय तन्निर्मितम सुखदुःखान अनुभवती. म्हणजे म्हणजे ह्या पुरुषाला, पुरुषाला म्हणजे जीवात्म्याला, परमात्म्याला नाही. मागच्या वेळेला मी जीवात्मा आणि परमात्म्याचे डिफरन्सिएशन आपण केलं होतं. ओके. सो आपण काय म्हणूया की जीवात्मा हा लिटिल बिट कंटॅमिनेटेड असतो किंवा ज्याच्यावर संस्कार आणि वासना असतात. तो एका इच्छेनी या पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतो. त्याच्या ज्या प्रकारचे आसक्ती असते, त्या आसक्तीप्रमाणे तो सत असत म्हणजे सुपिरियर इन्फिरियर वुम्समध्ये किंवा योनींमध्ये तो जन्म घेतो. आणि हे त्या जीवाचं पृथ्वीवर जन्माला येण्याचं कारण हे हे अस्य गुणसंग, ह्याचा गुणांशी असलेला संघ आहे, याची गुणांशी असलेली जी आसक्ती आहे ते कारणीभूत होतं. ओके. सो म्हणजे असं असं की आत्मा म्हणजे पूर्वीच्या शरीरामध्ये असताना त्या आत्म्यावर काही संस्कार, काही इच्छा राहिलेल्या असतात. मग त्या इच्छेनुसार, त्याच्या कॅपॅबिलिटीनुसार, त्याच्या कर्मांच्या फळानुसार तो जर सत्वगुणाचा त्याला अनुभव घ्यायचा असेल किंवा तो सत्वगुणाचा अनुभव घेण्यासाठी तो कॅपेबल असेल, तर तो कुठे जन्म घेतो, तर तो देवादिशू साधू योनी, मनुष्य योनीत, आणि ते पण चांगल्या घरांमध्ये त्याचा जे ज्ञानी विद्वान पंडित आहेत त्यांच्या घरामध्ये त्याचा जन्म होतो. त्याच्यानंतर जर त्याला रजोगुणाची जर फळ घ्यायचं असेल तर त्याला मनुष्य त्या प्रकारच्या घरांमध्ये त्याचा प्रवेश होतो. आणि जर तामसिकतेचा त्याला अनुभव घ्यायचा असेल तर तो श्वापद किंवा पशु योनीमध्ये जन्म घेतो. हं? असं म्हटलं आहे. ओके. सो या त्रिगुणांची, ह्या पुरुषाची जी असलेली आसक्ती आहे ती आसक्ती त्याला वेगवेगळ्या सत असत योनीमध्ये त्याला जन्म घेण्यासाठी कारणीभूत ठरते. हं? एकच मिनिट. आणि एक श्लोक घेऊया नंतर आपण थांबूया. सो उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमाप परमाप परमाप्नेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. संधी बघूया. उपद्रष्टा, अनुमंता, सवर्ण दीर्घ संधी, च भर्ता भोक्ता महेश्वरः परम आत्मेती, परम आपने परम आत्मेती, क्षम्यतां, परमात्मा इति. परमात्मा इति मध्ये गुणसंधी आहे. च अपि मध्ये सवर्ण दीर्घ संधी, अपि युक्तो मध्ये यणसंधी, देहे अस्मिन मध्ये पूर्वरूप संधी, अस्मिन पुरुषः परः. आता हा जो काही जीवात्मा आहे त्याची गुणाची आसक्ती त्याच्या विविध योनींमध्ये कारणीभूत ठरते. परंतु तो कसा आहे किंवा तो कोणाचा भाग आहे किंवा मूलतः तो कोण आहे, तर तो परमात्म्याचा अंश आहे जीवात्मा हा. तर तो जीवात्मा मूलत आता ह्या वेगवेगळ्या शरीरांमध्ये राहिल्यामुळे त्याच्यावर संस्कार आणि वासनांचं एक प्रकारचं आवरण क्रिएट होतं. परंतु मूलतः हा जो जीवात्मा आहे हा परमात्माचा एक अंश आहे. आणि तो कसा आहे, तर विदिन बॉडी ही रिसाइड्स द सुप्रीम सोल, उपद्रष्टा. तो उपद्रष्टा आहे. तो मूलद्रष्टा नाहीये. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा उपशब्द वापरतो ना तर तो सेकंडरी फॉर्म मध्ये येतो है ना. उपाध्यक्ष,
उपकुलगुरू है ना, सेकंडरी फॉर्म. तो उपद्रष्टा आहे, म्हणजे तो परमात्मा श्रेष्ठ आहे आणि त्याचा उप जो आहे तो जीवात्मा आहे. हा शरीरामध्ये जेव्हा असतो, हा देहे अस्मिन, या देहामध्ये असताना हा देहातील पुरुष, पुरुष हा उपद्रष्टा आहे. म्हणजे विदिन द बॉडी ही रिसाइड्स द सुप्रीम सोल, सुप्रीम लॉर्ड. ही इज सेड टू बी विटनेस, उपद्रष्टा म्हणजे तो सर्व पाहत असतो. ही इज अनुमंता, ही इज परमिटर, तो बऱ्याचशा गोष्टींची अनुमती देत असतो की शरीराच्या क्रिया कशा करायच्या किंवा आचार विचार विहार कसे करायचे याच्या अनुमती तो देत असतो. हा, आता एक गोष्ट लक्षात ठेवा की हा देहे अस्मिन पुरुष परह, हा जो पुरुष आहे, हा म्हणजे जीवात्मा जो आहे तो परमात्म्याचा भाग आहे आणि परमात्मा याच्यावर वॉश ठेवत असतो. अनुमंता फार महत्वाचं आहे, कारण पुढची जी फिजिओलॉजी येणार आहे डिसीजची, त्याच्यामुळे की परमात्म्याने काही गोष्टी परमिशन दिल्या तरच जीवात्मा आणि क्षेत्र किंवा हे ते करतात. आणि जीवात्मा आणि क्षेत्राने जर वेगवेगळ्या गोष्टी करायला केल्या आणि परमात्म्याची अनुमती नसेल तर मग काही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन्स नंतर क्रिएट होतात, ज्याला ऑटोइम्युनिटी किंवा सेल्फ किलिंग वगैरे म्हटलं जातं. तर हे इथे महत्वाचं आहे की तो उपद्रष्टा आहे, तो विटनेस आहे, तो म्हणजे एक उप हा शब्द वापरलेला आहे, तो एक ज्युनियर फॉर्म मधला द्रष्टा आहे. अनुमंता पण आहे, म्हणजे गोष्टी घडण्यासाठी किंवा शरीरातल्या गोष्टी घडण्यासाठी, शरीर क्रियेसाठी किंवा तुम्ही जे आचार विचार करता किंवा तुम्ही जे कर्म करता त्याचा अनुमती देणारा तो आहे अनुमंता. ओके. च भरता म्हणजे सपोर्टर आहे तो. तो म्हणजे तो तुम्हाला चांगल्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला सपोर्ट पण करतो. भोक्ता, ट्रान्सडेंटल एन्जॉयर तोच आहे. महेश्वर हा अल्टिमेट गॉड सुद्धा तोच आहे. परमात्मा आणि द सुप्रीम सोल इति च अपि युक्त, म्हणजे या देहामध्ये युक्त असून सुद्धा तो परमात्मा आहे. आणि आता ह्याच्यामुळे आपण दोन गोष्टी समजून घेऊ शकतो की फॉर एक्झाम्पल घरामध्ये सिनियर मंडळी असतात आणि ज्युनियर मंडळी असतात. ओके, म्हणजे आई वडील असतील, मुलं असतील, मुलं जी जी कर्म करतात किंवा मुलांचा जो काही ज्याच्या त्यांच्या क्रिया असतात त्याची परमिशन आई वडिलांकडनं घ्यावी लागते, राईट. किंवा आपण जर एखाद्या कंपनीत उदाहरण केलं तर एम्प्लॉईज जे जे करतात त्याची परमिशन त्यांच्या बॉसकडून घ्यावी लागते. ओके. आणि बॉसच्या परमिशनच्या बाहेर जर एम्प्लॉई काही करायला गेला तर मग त्याला कॉन्सिक्वेन्सेस काही ना फेस करावं लागू शकतं. ओके. सो तो तो शांतपणे बघणारा विटनेस आहे, उपद्रष्टा, अनुमंता आहे, भरता आहे, तो तुम्हाला जर अनुमती दिलेल्या गोष्टींना तो सपोर्ट पण करतो. भरता आहे, भोगता आहे, तुम्ही ज्या गोष्टी घेणार आहात, आपण नेहमी म्हणतो ना श्रीकृष्ण अर्पण वस्तू म्हणावं. ज्या ज्या गोष्टींची फळं होणार आहेत ती फळं कृष्णाला परमात्म्याला अर्पण करायची आहेत, जीवात्म्याने ती एन्जॉय करायची नाहीत. ओके. म्हणजे मी एखादी एम्प्लॉई आहे कंपनीची आणि मला एखादा फायदा झाला तर तो फायदा मी माझ्या बॉसला देणं अपेक्षित आहे, कंपनीच्या सीईओ जे काही ओनर्स असतील त्यांना देणं गरजेचं आहे, का मी स्वतःच माझ्या खिशामध्ये ठेवू, तर ते अलाउड नाहीये. ओके. सो त्याचा भोक्ता तो आहे. महेश्वर म्हणजे महान ईश्वर, या पृथ्वीचं नियंत्रण करणारा महान ईश्वर तोच आहे. तो परमात्मा आहे, तो सगळ्यांमध्ये सगळ्या आत्मांचा, ज्याला कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस असं म्हणतात. आता तुम्ही कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये एक सुपर सुपर कॉम्प्युटर असतो. आता हे जेवढे लॅपटॉप डेस्कटॉप्स असतात ना त्यांचा एक नेटवर्क असतं आणि त्या नेटवर्कच्या मध्ये एक बिग किंवा सुपर कॉम्प्युटर असतो. ओके. तसा एक सुपर कॉम्प्युटर किंवा सुपर परमात्मा असतो या सगळ्या आत्म्यांमधून. ह्या सगळ्या आत्म्यांनी त्यांना रिपोर्ट करणं गरजेचं आहे. सगळ्या कॉम्प्युटर्सचा डेटा त्या सुपर कॉम्प्युटरमध्ये फीड होतो. ओके. सो अशा प्रकारचा हा पुरुष आहे आणि ह्या पुरुष आणि प्रकृतीचं हे अशा प्रकारचं रिलेशनशिप आहे. ओके. सो आता आपण थांबूया. आता स्टॉप शेअर करते. तर आजच्या ह्याच्यामध्ये आपण प्रकृती पुरुष म्हणजे काय हे पाहिलं. त्याच्यानंतर पुरुष प्रकृतीचा, आत्म्याचा किंवा पुरुष जीवाची उत्पत्ती कशी होते हे सुद्धा आपण या आजच्या सेशनमध्ये बघितलं. ओके. तुम्हाला जर हे जो उपक्रम आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आणि या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, जे कारण ते आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. पुढची सूत्र आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. धन्यवाद. शुभम भवतु.